हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आलते बघा कपडे धुवायला. चिखलाचे हे कपडे होते, धुतली. चपले हे धुतल्या. तिथं जे खड्डा होता का नाही लय बारीक होता, ही पण हिरच आहे. हो का, हिरच आहे, दिसतंय का? आणि ह्या का हिरीच्या कडेला मी दगड मांडलाय. थोडं पाणी बाहेर आहे ना हिरीच्या, वरनं वाहतीय म्हणून बसते जरा थोडा वेळ तुमच्यासोबत गप्पा मारत. काय करावं, लय टेन्शन आहे डोक्याला. तर माझ्या एक बानूचं नीट करूस तर दुसरं दुखतंय. नवीन नवीन दुखणी बानूला यायला लागले ती. आता काय तिचा हात आहे का नाही पूर्ण काळा निळा पडलाय आणि एकदम असा दबत नाही, म्हणजे सुजलाय हात, असा रट झालाय. हात बी लावू दे नाही जणू. काल परवा दिवशी मी दवाखान्यात बानूला नेलं सोमवारी, तेव्हा तर काय नव्हतं, फक्त एवढंसा टिकला होता काळा. आपण हाणतो का नाही, म्हणजे एखाद्याला कसं हाणल्यावर काळं निळं रगत पडतं, म्हणजे वन उमटत्यात. बानूचं वन नाही, पण काळं निळाच हात पूर्ण एकच हात पडलाय. दवाखान्यात काल नेलेलं बघितलं, 2 हेड्या मी बनवल्या होत्या. जेवढं मग घरी गेल्या एक बनवलेला आणि दवाखान्याच्या बाहेर एक बनवलेला. दवाखान्यात बानू सोबत असल्यावर नाही मला काढता येत हेड्याव. पण काय करावं, लय टेन्शन आहे भावा बहिणींनो. काम बी करू वाटणार मला, पण लोकांचं पैसे घेतलेलं आहे, तर त्यामुळं काम करणं ही गरजेचं आहे मला. कसं काय बोलावं आणि कुठनं बोलावं मला तेच कळलं नाही बघा. एवढं पण देवाने दुःख देऊनी एवढं पण दुःख देऊनी. ज्या लेकराला बोलता येत नाही, चालता येत नाही, जेवण तिला म्हणजे जेव्हा आपण चारल तवाच, पाणी जेव्हा आपण पाजल तवाच, म्हणजे जसं आपण बारक्या लेकराची कशी काळजी घेतो. बानू आता काय बारके नाही, पण तुमच्यासाठी माझ्यासाठी बारकीच आहे. पण अशा पद्धतीने बानूला एक स्पेशलच माणूस लागतंय. मस्त मी म्हणलं होतं भट्टीवर आणावा, पण इथं बी थंडी लय आहे आणि थंडीचं सोडाच. थंडीमुळं गारा एवढा चिखल असतोय, मालक टाकतोय चिखल. कारण चिखल बनवायचं नाही तर ती JCBने ट्रॅक्टरमध्ये भरत्यात आणि ती मिशनच निघली चिखलाची, किती बी वाटते ते. आता चिखल झालाय, थोड्या वेळ झालं चिखल झाला, आंघोळ केली आणि कपडे धुवायला आली. जीव सुद्धा वाटत नाही बानूच्या काळजीने, जीव सुद्धा वाटत नाही. एवढं टेन्शन आहे भावा बहिणींनो. माझ्याकडे 1 रुपया नव्हता, मालकाकडून पैसे घेतले. कवर मालकाकडून पैसे घेऊ, एकली बाई, आणि नाही फेटलं तर पुढल्या वर्षी पण यावं लागलं. एवढ्या वर्ष मला कसं करावंच लागल की, जीवाचं पाणी आणि करावं लागल मला. लय टेन्शन आहे. मला वाटतं बानू हसून खेळून राहिली ना, मग मी किती बी काम करेन, कितीही उलास येईन मला. पण मला चिखल थापाय बी उलास येई नाही, काम करायला उलासच येई नाही, जेवायला तर सोडाय उलासच येई नाही. पण खाती थोडंफार, म्हणू नका की मग खात नाही तर तो जिवंत कसे आहे. तर मला खाणं गरजेचंच आहे. बानू खाय नाही, थोडं थोडं खाती. पहिल्यासारखं जेवण जाय नाही तिला. आई म्हणत होती मग हापकली, काय झालंय काय माहिती, पोरगी जेवण बी करे नाही, काहीच नाही. अर्धा लिटरचं दुधामधलं पण दूध राहायला लागलंय. पहिलं बानूला पुरत नव्हतं. अर्धा लिटरमध्ये अर्धा लिटर पाणी वतत होती, तेव्हा बानूला पुरत नव्हतं. आणि आता अर्धा लिटर सुद्धा पोरगी खाई नाही इळाचं. कसं काय करू, असं वाटतं उडू का पळू, पण उडू शकत नाही. का? मालक सोडणार नाही, त्याचं पैसे आहेत. तर एवढ्या वर्ष 2-3 वर्ष, ही 2-3च वर्ष म्हणते, 2-3 महिने तर काढावंच लागल. डोळण झाकू मला, काळजावर दगड ठेवू काय करायचं. ह्याचं पैसे फिटलं की नंतर कशाला आपल्याला बोलवतंय. पण मला लय गरज होती. बानूचं दवाखानं पण होतं. बानूला सांगितलंय ताकदीचं इंजेक्शन द्यायला, आणि ती पण 18 वर्षाची झाल्यावर. अजून बानूला लय टाईम आहे 18 वर्षाची होस तर. आताची तर 10वं लागलंय बानूला. कसं काय करू देवा, एवढी परीक्षा नको बघू. लेकरासाठी उपास धरते मी, एवढी तुला जरा थोडा पाजर फुटू दे देवा.
लय रडायला येतंय मला, लय असं वाटतंय लय मोठ्याने रडावा, जिथं कोण नाही का नाही तिथं जाऊन रडावा, लय रडा येतंय. पुरीचं ऐकलं ना मला. आणि असं नाही की मी फोन लावत नाही, माझं 5-5 मिनिटाला पुरीला फोन आहे. तर आई बानू आहे का बरी, आई बानू जेवली का, बानू खेळती का, असं वाटतंय लांब जाऊन रडू, लय मोठ्याने किरकुळून रडू का झाडाला धरून, आईच्या गळ्यात पडून रडावा तर तिला काय व्हायचं. रडू तर कुणापाशी रडू, कुणापाशी मन हलकं करू सांगा. एक खेड्याव हाय, ह्याच्या मात्ता पण पहिली आयडी होती, कसं तर पैसे भेटत होतं 4 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, कसं तर भेटतच होतं. तेवढा हातभार लागत होता. ती पण आयडी दुसऱ्याच्या कुणाच्या तोंडात खुपली. आयडीचं काय केलं कुणी, आपल्याला लिहायला वाचा येत नाही म्हणून, कुणापुढं आपल्याला सवय नाही हात पसरायची, कुणापुढं द्या म्हणायची, तोंड उचलत नाही. कसं काय करू सांगा तुम्ही. लय टेन्शन आहे भावा बहिणीनो, माझ्यासारखं कुणाला टेन्शन नाही. जे अपंग लेकरं आहेत का नाही त्याला लय टेन्शन असणार आहे, लय. माझी बानूच अपंग नाही, भरपूर लेकरं अशी आहेत ते अपंग. पण देवा तुझ्याकडे एकच मागणं, अशी लेकरं देऊ नको ना. त्यांना खायला सांगता यावा ना, बोलता यावा. असं काळीज माझं होतंय का नाही, असं हुरडा काय म्हणतात ते भरून येतोय, मन भरून येतंय, लय रडू वाटते लय. पण माझ्या भावा बहिणींना आवडत नाही मी रडलेली. भरपूर मला फोन येतात, ताई काळजी करू नको बानू, स्वामी समर्थ आहेत तिच्या पाठीशी. अहो आहेत, पण स्वामी समर्थाने थोडंसं बानूला निदान पहिल्यासारखी तर खेळावं ना. माझी अपेक्षा नाही की देवानी लगेचच उचलावं आणि चालायला लावावा, असं नाही. तर चला, तर कामाला लागायचं आहे 2 वाजता, आता वाजल्यात 12 12:30. तर हेडं आवडला असला तर लाईक करा भावा बहिणींना. तुमच्या लाईकमुळं माझे बानूचं चांगलं होईल, बानूचं दवाखानं होत्या ना. देव करो तुम्हाला आशीर्वाद लागल एका अपंग्याचा. करत जावा लाईक व करत जावा. तर चला बाय.